तुमच्या गावाच्या घरकुल यादीत तुमचं नाव आलेलं आहे, तर आता तुम्हाला पुढे काय करावं लागेल, पुढची प्रोसेस नेमकी काय आहे? कारण घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे तर ते डिलीटसुद्धा होऊ शकतं. आता ते डिलीट होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, किंवा ते डिलीट होणारच असेल तर ते कोणत्या कारणांमुळे डिलीट होईल, अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. असेच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 15 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये घरकुल यादी आलेली आहे, जी तात्पुरत्या स्वरूपाची होती आणि गावाला ग्रामसभा घ्यायची होती ग्रामपंचायतीमध्ये, आणि ती घरकुल यादी फायनलाइज करायची होती. आता तुमच्या गावात ग्रामसभा झाली असेल आणि ती घरकुल यादी फायनल झाली असेल आणि त्याच्यात तुमचं नाव राहू दिलं असेल, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर ग्रामपंचायतीकडे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यावं लागेल, किंवा ग्रामपंचायत स्वतःहून तुमच्याकडून हे डॉक्युमेंट्स मागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यांच्याकडे द्यायचं आहे तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, तुमचं जॉब कार्ड आणि रेशन कार्ड. रेशन कार्ड नसेल तरी चालत असतं. आता हे डॉक्युमेंट दिल्यानंतर ते तुमच्या घरकुलसोबत लिंक होणार आहे, आणि ते लिंक झाल्यानंतर जेव्हा वरून निधी मंजूर होईल घरकुलसाठी, तर तेव्हा तुमच्या खात्यात तुमचा पहिला हप्ता जमा होऊन जाईल. हप्ता जमा होण्यासाठी तुम्ही जे आधार कार्ड देणार तुम्ही जे बँक पासबुक देणार आहात ते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढी प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या गावाच्या घरकुल यादीमधून तुमचं नाव डिलीट केलं जाऊ शकतं, तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. कालच आपण व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. त्यामध्ये दिलेलं आहे की घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे आणि कोण अपात्र आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत. आणि जर का तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात, तरी तुमचं ग्रामपंचायत तुमचं नाव डिलीट करू शकते. मग तुम्हाला एक काम करायचं आहे. स्क्रीनवरती पाहू शकता, हे एक हमीपत्र आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं आवास प्लस 2024 हे ॲपचं नाव होतं, म्हणजे जो सर्वे झालेला होता त्याचं नाव आहे हे. आता विषय काय आहे या हमीपत्राचा? प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी म्हणून कायमस्वरूपी माझं नाव ठेवण्यात यावं याबद्दलचं हे हमीपत्र आहे. की तुम्ही सांगताय ग्रामपंचायतीला की मी पात्र आहे घरकुल योजनेसाठी, तुम्ही माझं नाव डिलीट करू नका, ते कायमस्वरूपी फायनल घरकुल यादीमध्ये राहू द्या. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. बेनिफिशियरी आय डी जी घरकुल यादी आलेली आहे ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटून जाईल. आता जो मी तुम्हाला सांगितलं की काल आपण व्हिडिओ बनवलेला आहे, पात्र कोण अपात्र कोण, त्याच्या सर्व नियम अटी आहेत तर त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. की तुम्ही मान्य करून घेत आहेत की मी अपात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही, मी पात्र आहे. हे हमीपत्र त्याबद्दल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता येथे देण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे तुम्हाला यासोबत जोडायची आहेत. येथे सही, नाव वगैरे टाकून, मोबाईल नंबर टाकून याचा एक तुम्ही झेरॉक्स काढून घ्यायचं आहे, जे तुमच्याकडे ठेवायचं आहे, आणि हे ओरिजिनल ग्रामपंचायतीकडे जमा करून द्यायचं आहे. आणि जमा करत असताना एक प्रूफ म्हणून फोटो काढून घ्या. आणि जर तुम्ही पात्र आहात आणि हे जर का तुम्ही दिलं, तर ग्रामपंचायत तुमचं नाव घरकुल यादीमधून डिलीट करणार नाही, ते कायमस्वरूपी राहू देईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही पात्र आहात तरी त्यांनी तुमचं नाव डिलीट केलं, तर तुमच्याकडे प्रूफ असेल की मी हमीपत्र दिलेलं होतं, आणि नियमानुसार तुम्ही ग्रामपंचायतीवर कारवाई करू शकता. आता दुसरी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली होती की ग्रामपंचायत तुमचं नाव डिलीट सुद्धा करू शकतं. आता कोणत्या कारणांमुळे ग्रामपंचायत तुमचं नाव डिलीट करू शकते? आता तुम्हाला वाटतं की मी घरकुल योजनेसाठी पात्र आहे आणि माझं नाव घरकुल यादीमधून डिलीट करायचं नाही, असं तुम्हाला वाटतंय. परंतु जर काय या ठिकाणी देण्यात आलेले, किंवा जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले की घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे, कोण अपात्र आहे, आणि जर का तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल, तुम्ही अपात्र ठरत असाल नियमानुसार, तर ग्रामपंचायत तुमचं नाव घरकुल यादीमधून नियमानुसार डिलीट करू शकते. आणि त्यावेळी तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण ते नियमानुसार त्या गोष्टी होत असतात. सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. घरकुल यादीमध्ये नाव आलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे. जर तुम्ही पात्र आहात, तुम्हाला शंका वाटते की घरकुल योजनेमधून ग्रामपंचायत तुमचं नाव डिलीट करू शकते, तर तुम्ही काय करायचं ते पण सांगितलं. आणि ग्रामपंचायत कोणत्या परिस्थितीत तुमचं नाव घरकुल यादीमधून डिलीट करू शकते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, जर तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला होता तरी नाव तुमचं घरकुल यादीमध्ये आलेलं नाही, किंवा तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरलेला नव्हता म्हणून तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं नाही आहे, आणि तुमचं नाव तुम्हाला घरकुल यादीत तुमचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. तुमच्या
काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटर वर्ल्ड सेंटर. मी अविनाश तिरुमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.